ते आले म्हणले की विषय बऱ्यापैकी क्लोज होतात सगळ्यांचे. आधी ग्राउंडवर सगळे गुंडे यायचे, म्हणजे व्यसनमुक्तीसाठी पोरं असं कोपऱ्याला वगैरे बसायचे, त्यामुळे इथे यायला भीती वगैरे वाटायची. आपला नेता यावा अशी म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे. गोरगरिबांच्या अडीअडीला वेळेला प्रसंगाला पडतात. काय समस्या असली तर त्यांच्याकडे गेलं ती समस्या दूर करतात. आणणार की आम्ही त्यांना निवडून आणणार 100%. प्रभाग 4च्या लढतीमधून साहेब एकतर्फी होण्याचे चान्सेस आहेत. चांगलं काम केलं की निवडून येणारच. आता दत्ता संतोष ती माझ्या चांगली आहेत बाबा, माझी पोरं सगळी चांगली आहेत. इचलकरंजी म्हणलं की महाराष्ट्राचं मँचेस्टर. हेच इचलकरंजी वेगवेगळ्या मुद्द्यानं संपूर्ण राज्यभर अनेकदा चर्चेत आलं. कधी इथल्या राजकारणाच्या अनुषंगानं, कधी इथल्या विकासाच्या अनुषंगानं, कधी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या प्रचार फेऱ्यांच्या अनुषंगानं. सध्या मी आहे इचलकरंजीच्या ठाकरे चौकामध्ये. खरं तर इचलकरंजीत पहिल्यांदा महानगरपालिका झाल्यानंतर ही निवडणूक होते, त्यामुळं पहिलीच बॉडी येणार, कोण असणार ती या संदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या अनुषंगानं आपण इचलकरंजीकरांशी बोलणार आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि ते कुणाला पसंती देणार आहेत, जाणून घेऊया. मुळात म्हणजे सतीश मुळे, सुनील पाटील साहेब, परत पट्टेकरी साहेब, हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते खरोखर स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि चांगले प्रतिनिधी आहेत. याचा आम्हाला म्हणजे अभिमान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंडू मुळे वगैरे आहे, गणपती गट्ट्याच्या माध्यमातून चांगलं कार्य, सामाजिक कार्य करतात. त्यामुळं ह्या लोकांना प्रतिनिधित्व करायला काय हरकत नाही. आणि विकास कामं यांच्या हातून होणारच 100%, यात काय वादच नाही. गेल्यावर काही वर्षांचा अनुभव तुमचा काय सांगतो विकास कामाच्या अनुषंगानं? नाही, विषय त्यांचा नाहीच आहे, कारण त्यांच्याकडे बघितलं ना, म्हणजे ते आले म्हणले की विषय बऱ्यापैकी क्लोज होतात सगळ्यांचे. म्हणजे विकास कामाला काय लय पाठिंबा पडायला लागते असं का नाही. त्यांना फक्त कानावर पडायचे विषय काम करतात ते लगेच लोक. तुम्ही एका कट्ट्याचं आता नाव घेतलं, नेमकं काय चालते ते, कसं आणि चालतं? गणपती गट्टा एक सामाजिक बांधिलकी त्याने जपलेली आहे. गणपतीच्या माध्यमातून सगळ्यांना गणपतीचा आशीर्वाद आहेच. त्या माध्यमातून चांगलं काम करतात ते लोक, त्यामुळे काय हरकत नाही. प्रभाग 4च्या लढतीमधून साहेब एकतर्फी होण्याचे चान्सेस आहेत भाजपकडून. एकतर्फे म्हणताय तुम्ही, कारण काय? कारण विरोधक हे असा पाठबळासारखं म्हणजे प्रभावी नाही. आता विद्यमान नगरसेवक मनोज हिंगरे साहेब, सामाजिक कार्यकर्ते दत्ता मांजरे, DM आपलं संतोष कुपटे, यांचं ह्या भागामध्ये खूप चांगलं काम आहे. आणि आत्ता बघायला गेलं तरी त्यांचं ह्या वातावरणामध्ये, ह्या भागामध्ये चांगलं नाव आहे. त्यामुळं असं वाटतं की ह्या भागामध्ये त्यांचं होईल. चांगली कामं म्हणताय तुम्ही, नेमकं काय सांगाल आम्हाला, काय नेमकी कामे, विकास कामं कामं? म्हणताल तर ह्या रस्त्याची कामं, पाठीमागं बघितलं तर जिजामाता ग्राउंडचं काम झालेलं आहे व्यवस्थित, ड्रेनेजची कामं झालेली आहेत. लोकांच्या ह्या प्रभागामध्ये लोकांच्या काही अडचणी असेल तर त्यांनी ते काम चांगल्या पद्धतीने हाताळलेलं आहे. म्हणजे गेले अनेक वर्ष हे सुरूच आहे. हो, गेल्या अनेक वर्षापासून हे सुरू आहे. हो, भागामध्ये मंगळवार शुक्रवार ह्या भागामध्ये खूप चांगला मोठा बाजार भरतो. तर दुसऱ्या दिवशी ह्या भागातली साफसफाई चांगल्या प्रकारे होते. हो, बाजार जरी झाला तरी साफसफाई होते. आम्ही ऐकतो या पाठीमागच्या ग्राउंडमध्ये ह्याच्या अगोदर वेगवेगळेच काहीतरी चालायचं. हो, काय वेगवेगळे. नेमकी स्थिती होती? तर जे उन्हाळ पोरं फिरतात ते दारू प्यायला बसायचे, गांजा वाढणारे बसायचे, काही थोडेसे बाकीचे गैरव्यवहार पण व्हायचे. पण आता हा तसा कुठलाही प्रकार या भागामध्ये होत आता नाही. काय चित्र आहे? डेव्हलपमेंट झाल्या व्यवस्थित Development पाहिजे? व्यवस्थित झालेलं आहे, काय प्रॉब्लेम पाहिजे तशी सगळी झालेली आहे. झालेलं आहे. मग आता तसं काय नाही, आता फक्त सगळं व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम. म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन खेळाडू मिळण्यासाठी- हो हो हो. तर पाठीमाग आणखी ते योग भवन झालंय नवीन आता. योग भवन पण होय, झालंय. योग भवन पण झालंय. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली सोय आहे. विरंगुळा केंद्र. विरंगुळा केंद्र हे पण झालेलं आहे. हो, म्हणजे वर्षानुवर्ष सुरू आहे. सुरू आहे, काय प्रॉब्लेम. म्हणजे नागरिकांना काय वाटतं, तुम्ही जे म्हणताय तेच वातावरण आहे? हो, आम्ही जे म्हणतोय तेच वातावरण आहे, काय प्रॉब्लेम. विकास कामाचं हे झालं तरी असं मनोज भाऊच्या हिशोबाने आता समोरचं एक क्रीडांगण झालं आहे, ते एकदम छान झालं आहे. बाकीच्या येणाऱ्या पादाच्या लोकांना पण चांगलं झालं फिरायला ते. त्या हिशोबाने ते क्रीडांगण झाल्यापासून या रस्त्याला थोडा पण म्हणजे भाव पण चांगला आला या रस्त्याला. नागरिक फिरत आहेत, त्यामुळे या हिशोबाने आपला धंदा हिशोबाने पण थोडा चांगला हे प्रकार वाटलेला. हां,
आणि काय सांगा विकास कामाच्या अनुषंगाने गेल्या 5 वर्षात काय कसं वातावरण होतं किंवा या पुढच्या तुमच्या नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत? अरे म्हणून काय बाकीचं आपला हा जो रोजचा प्रश्न जो पाणीचा प्रश्न आहे तो सोडा पाहिजे मेन प्रत्येकाची तीच अपेक्षा आहे. पाणीचा मूलभूत जे आहे ते सोडायला पाहिजे पाणीचा प्रश्न. सुटवायला किंवा आता 6 दिवसात येतोय ना पाणी ते 1 दिवस आड का 2 दिवस आड यायला पाहिजे. हे सर्व नागरिकांचे माझेच नाही आहे, सर्व नागरिकांची ते हेच आहे आपला हे आहे गरज आहे थोडी. ह्याच्या आधी काय एवढं होतंच की हां हे एवढं फिरायचं होतं मध्ये एवढं होतं. हां हे परवा हे नक्षी काढल्यात. हां चांगलं झालंय कसं झालं काय झालंय ग्राउंड चांगलं झालंय. तुम्हाला फिरायला चांगलं वाटतंय का आता? होय म्हणून तरी रोज येतोय आम्ही. रोज येत आहे होय आणि कोण असते का नाही सोबत? नाही आमचं इथंच घर आहे. हा. मग संध्याकाळी लोक येतात की भरपूर. असतेच भरपूर. होय बर ह्याच्या अगोदर असं होतं काय नव्हतं? नव्हतं आता झालंय. होय आणि कोण खेळायला पोरबिरा असतात काय? पोरं येतात की 4 वाजता येतात. होय आता काय शाळा आहे म्हणून येत नाहीत. हा 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 पोरं येतात. भरपूर असतात. होय काय होतं अगोदर उघडच होतं आधी काय नव्हतं. बर घाण होतं सगळीकडे. असं काँग्रेस येत होतं. हा ग्राउंड झाल्यामुळं खरं तर चांगलंच काम झालेलं आहे. जवळच बाजार असल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी, लेडीजना गाडी शिकण्यासाठी, संध्याकाळी फिरायसाठी वगैरे खूप चांगली जागा एक मिळालेली आहे महिलांसाठी. ह्या भागात जवळ ग्राउंड नव्हता चांगला. हा ग्राउंड मिळाल्यामुळं महिलांसाठी पण संध्याकाळी फिरायला, जेंट्स लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरायला ते चांगली जागा मिळाल्याबद्दल ह्या भागातल्या नगरसेवकांचं खरोखर आभार. ओके मला सांगा गेले अनेक वर्ष ग्राउंड काय स्थिती होती, कशी होती स्थिती आणि आता काय? आधी ग्राउंडवर सगळे गुंडे यायचे, म्हणजे व्यसनमुक्तीसाठी पोरं असं कोपऱ्याला वगैरे बसायचे, त्यामुळे इथे यायला भीती वगैरे वाटायची. पण आता तसं काही वाटत नाही आहे. आता बिंदास्त आम्ही कधीही येऊ शकतोय. संध्याकाळी पण इथं लाईटा वगैरे असल्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही यायला. कधी पण आम्ही येऊन इथं हक्काने म्हणजे बसू शकतोय, बोलू शकतोय. परत महिलांसाठी काही पण कार्यक्रम घेऊ शकतोय या ग्राउंडवर. म्हणजे आता वातावरण चांगलं आहे. मस्त आहे, चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं काय झालंय नवीन झालंय? झालंय आम्ही पण संध्याकाळचं आमच्या मुली आल्या की फिरायला वगैरे येतो आम्ही. असं काही कोणताही गैरवर्तन म्हणजे असं नाही आहे आता. असं म्हणजे छान वाटतं आम्हाला असं इथे येतोय त्यावेळी. आणि आता गाडी शिकाल्यामुळे तर आता आम्हाला म्हणजे असं काही म्हणजे प्रॉब्लेम नाही, छान वाटतं. असं सगळी म्हणजे स्वच्छता असं आहे, पहिल्यावानी नाही अशी घंटाडी. म्हणजे पहिल्यांदा काय होतं इथं कसं होतं? असं अजिबात म्हणजे असं मुलं वगैरे म्हणजे व्यसन करून अशी भांडणाभांडणी व्हायची. गेल्या वर्षीच आम्ही बघितले ते कार्यक्रमाच्या टायमाला लई भांडणं झाली. खरं ह्या टायमाला ह्या वर्षी तरी नाही आहे बघा. ह्या 25 साला तर अजिबात भांडणं वगैरे काही नाही आहे. छान वातावरण आहे. आम्ही रोज संध्याकाळी म्हणजे आठवड्यात नाही 2 तास जर फिरायला संध्याकाळचं येतोय आम्ही, त्यावेळी खूप छान वातावरण असते. असं काही नाही आहे. म्हणजे महिला संध्याकाळी जमतात जमतंय. मग खेळायला असतात लहान मुलं वगैरे? हां असतात, सकाळची असतात की. ओके हां आता हे यांना सोयीचं झालंय असं वाटतं? होय वाटतंय. आणि इथून पुढे पण आणि चांगली सोय द्यावी आणि आमची इच्छा आहे. असं तर भीती वगैरे कसलीच वाटत नाही आम्हाला. सगळी व्यवस्थित सगळीजण असतात. आपापल्या ह्याच्यात फिरायला वगैरे येणारी लोक पण छान असतात. अशी काही वाईट वर्तणूक त्यांना असं काही करत नाही. आता संध्याकाळी तुम्ही फिरायला येता मग इथं लाईट्स वगैरे तुम्ही म्हणशीला आम्ही 9 साडेनऊच्या दरम्यान येतोय, एकाच दिवशी चक्कर मारतोय, खरं जातोय. अशी काही सुद्धा भीती संध्याकाळी 9:30 वाजता तुम्ही असता? हां घरी आवरून मग सगळे येतोय आम्ही. आम्हाला असं काही भीती वाटत नाही. ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यापर्यंत येतोय आणि जातोय. तसंच चांगलं वाटतंय. लाईट असल्यामुळे हां लाईट पण लाईट पण आहेत का? लाईट आहे, सगळीकडे लाईट आहे. लाईट आहे. सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. आणि गेट असल्यामुळे मुलांना पण बाहेर जायची काही चान्स नाही. आम्ही मुलांना इथं खेळायला सोडलं की गेट असल्यामुळे मुलं बाहेर जातच नाही. म्हणजे तुम्ही पण इथंच बिनधास्त? खेळतात, आम्ही पण बिनधास्त. बिनधास्त. हो. म्हणजे तसंच रोज चित्र आहे होय रोज असंच आहे. म्हणजे एकंदरीत नागरिकांच्या समाधानाचं हां वातावरण समाधान भरपूर झालं. हे आम्हाला हे झाल्यामुळे आम्हाला खूप भारी वाटले. असं काय वातावरण दत्ता संतोष तू माझ्या चांगली आहेत बाबा. माझी पोरं सगळी चांगली आहेत. चांगली आहे? चांगली आहेत. होय. कामं करतात काय? कामं करतात की. करतात ना? होय. कामं करूनच खात्यात. हा चांगली आहे सगळी. काय सांगशील मित्रा प्रभाग 5 मध्ये नेमकं काय वातावरण आहे? विकास कामाच्या अनुषंगानं काय विकास कामं झाल्यात असं वाटतंय? हां नक्कीच. म्हणजे प्रभागामध्ये बंडू मुळीक म्हणा, सुनील पवार म्हणा, सुनील पाटील म्हणा, जहांगीर पटेकरी साहेब म्हणा, या सगळ्यांचं चांगलंच काम आहे. प्रभागामध्ये चांगले रस्ते आहेत, वेळच्या वेळी स्वच्छता पण होते आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर चांगलं विकास काम आहे. त्यांचं चांगलं काम आहे, चांगलं नाव आहे. त्यांना कधीही कोणतंही काम सांगा, कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडनं म्हणजे अडथळा येत नाही. वेळच्या वेळी त्यांचा रिस्पॉन्स आहे, चांगला प्रतिसाद आहे त्यांचा. आणि एक प्रकारे बघायला गेलं तर म्हणजे या भागामध्ये त्यांचं चांगलंच काम आहे. मला सांग आता आम्ही येताना 1-2-3 मंदिरं बघितली, जीर्णोद्धार त्यांचा झाला. वाटतंय तुला जीर्णोद्धार झाल्यात मंदिरात? होय नक्कीच. कारण
गणपती कट्ट्याचं हे गणपती मंदिर म्हणा किंवा हे दुर्गा माता मंदिर म्हणा, चांगल्या प्रकारे त्याची देखभाल आहे, चांगला जीर्णोद्धार झालेला आहे आणि एक प्रभागामध्ये एक म्हणजे धर्म जोपासण्याचं काम एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी केलेलं आहे. गणपती कट्ट्याच्या माध्यमातून सोशल कामं होतात असं मी ऐकलं. नेमकं काय सोशल कामं असतात, उपक्रम नेमके सामाजिक काय असतात? हां, तर वेळच्या वेळी त्यांच्याकडून रक्तदान शिबिर म्हणा किंवा वेगवेगळ्या आरोग्य तपासणी शिबिर म्हणा त्या मंडळाच्या माध्यमातून किंवा गणपती कट्ट्याच्या माध्यमातून राबवल्या जातात आणि याचा प्रभागामध्ये म्हणजे लोक फायदा घेत असतात आणि लोकांच्यासाठी हे चांगलं काम म्हणजे चांगलं काम करतात. हे सहजासहजी हे उपलब्ध होणार आहेत आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, हे विकास कामाच्या अनुषंगानं सुरू आहे. होय, नक्कीच नक्कीच. येत्या 5 वर्षात तुझ्या काय अपेक्षा आहेत? हेच कंटिन्युएशन राहावं असं वाटतं? कंटिन्युएशन राहावं आणि चांगला चेहरा समाजाला मिळावा. भागात त्यांचं काम ऑलरेडी आहेच आणि त्यांना परत आपण संधी देऊया आणि नक्कीच ते चांगलं काम ह्याच्याही पुढे करत राहतील अशी अपेक्षा आहे. तर हे झालं तुझं मत, मात्र ह्या भागात काय वातावरण आहे, कसं वातावरण आहे? ओव्हरऑल बघायला गेला तर म्हणजे आहे म्हणजे चांगलंच आहे वातावरण, चांगला योग्य प्रतिसाद आहे. म्हणजे आपला कार्यकर्ता म्हणजे आपला नेता यावा अशी म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे आणि येथील अशी म्हणजे आहे, खात्री पण आहे. कोण कामं करते प्रभागात असं वाटते? बंडूमुळे बंडमुळी कामं करतात करतात आणि कोण? आणि काय तेवढं मला काय परिचय नाही. बरं. बंडूमुळे मात्र वरचेवर येतात, ते बोर ते मारलं, बोरचं तक्रार होतं ते काय आणि पायपा गाठल्या, हे चालू आहे कामं. काम चालू आहे. बरं. बोर मारून दिल्या, ते लाईटचं काय काय बघतात, काय गटरीचं काय 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 कुठं काय तटले काय 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 हे बघतात. हे लक्ष आहे त्यांचं. हाय हाय. आमचं भंड्या चांगला आहे, आम्हाला मदत करतो. करतोय? करतो. कोरोनामध्ये सगळं आम्हाला व्यवस्थित केलं, धान्य बिन्य आम्हाला दिलेलं आहे, हां. चांगला आहे. कोरोनात मदत केली म्हणतात, काय मदत नेमके काय काम? आम्हाला धान्य बिन्य सगळं केला, इंजेक्शन घेऊन सगळं व्यवस्थित केलेलं आहे, केला चांगला केलेला आहे. हां. आम्ही त्यांचं साथ आहे. होय. हां. मला सांगा, विकास कामं इथली काय सुरू आहेत, काय कामं काय करतात काय? कामाला म्हणजे हेच की गिरमेंटला जातात. हां. आम्ही भाजीपाला ऐकतो हाय, बंड्यांना निवडून आम्ही आणतो. होय. आम्ही उभा हाय. हां. मग आजूबाजूला काय वातावरण आहे? चांगलं आहे वातावरण? सगळं चांगलं आहे, चांगलं आहे चांगलं वातावरण. आहे वातावरण. सामान्य महिला आहेत, त्यांना उमेदवाराचं नाव बिव माहीत नाही. बंड्या चांगला आहे, विषय संपला. बाकी त्यांना माहिती नाही. सगळ्यात महत्त्वाची एखाद्या उमेदवाराची कामाची पोचपावती असेल तर ती हे असते. बंडामुळे बर, काम कसं आहे त्यांचं? चांगला आहे. गोरगरिबांच्या अडीअडीला वेळेला प्रसंगाला पडतात. काय समस्या असली तर त्यांच्याकडे गेलं ती समस्या दूर करतात. आता मला परवा रेशन कार्डाबद्दल मुलीचं नाव ह्याच्याबद्दल जरा तक्रार होती, पण त्यांनी हे केले, त्यांनी सगळं लिहून वगैरे दिले, त्यामुळे माझं काम लगेच झालं. बर, सगळ्यांच्या कामावर पडतात काय? कामावर पडतात, होय, उपयोगाला पडतात. बर, आता काय या 5 वर्षात संधी द्यायची ठरवली का कसं काय? आणणार की आम्ही त्यांना होय. निवडून आणणार 100%. काय सांगा, बंडू मुळींचं काम इथं आहे? हाय करतंय, लाईट ते गेल्यावर सांगितलं लाईटीचं ते सगळं काम करतंय. हां. पाण्याचं प्रॉब्लेम असलं तर बोर गिर ते चालू करतंय, सांगितलं काम करतंय बर. गल्लीत सगळं. हां हां. आणि काय काय कामाला येते? कोण तुमच्या कामाला कोण येते? बंडू दादा बंडू दादा कामं करतात, करते, लक्ष असते त्यांचं. लक्ष असतंय की बर. फिरते गल्लीत ते फिरते सगळं काम करते. हां हां. व्यवस्था आमचा मग मदत होत्या तुम्हाला? आम्हाला मदत होते. काय तर आमचं अडचण असलं तर आम्ही करा म्हणलं तर आमचं करतंय. होय. आणि काय पेन्सिल असलं तर ते बी करते, हां. सगळं करते. म्हणजे लक्ष आहे त्यांचं. आमचं लक्ष आहे. मग आता काय यावेळी निवडून देणार आहे तुम्ही का काय? देणार की. रस्ता झालाय, बोरचं सही झालंय, बोरचं झालंय, कचरा घंटे काढे. कचरा गाडी पण येतात. मला सांगा, आता इथं कचऱ्याचा प्रश्न रेग्युलर उचलला जातोय कचरा? हा उचललं जातं, तक्रार काय नाही. गटरी तेवढं जरा येत नाही, तेवढंच आहे हां. जरासं हे होतं. प्रॉब्लेम आहे. पाण्याचा प्रश्न काय आहे? पाणी पण पाणी पण 8-8 दिवस नाही येतं. कोण येईल वाटते तुम्हाला? बंडामुळे हां. सर्व यावं असं वाटतंय, कारण कामं करतात ना ते. कामं करतात. बरं. कसं आहे, लेडीजांना कुठला प्रॉब्लेम येत नाही, एक फोन केला की लगेच कुठला पण प्रॉब्लेम असला की येऊन सॉल्व्ह करतात. येऊन सॉल्व्ह करतात. कोण तुमच्या मतीला कोण पडतंय? बंडामुळे काही तर पट्टेकरी आहेत. आता
कसं आहे आता वार्डात आहे त्यामुळं हां त्यांनाच आम्ही प्रॉब्लेम सांगतोय हां. त्यामुळे त्यांनी लगेच फोन केल्या येतात म्हणजे फोन केला की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ते हा, येते असतात असतात मग तुमच्या अडी अडचणीला आहेत ते आहेत बर कधी पण फोन करा आहेत. कधी पण येतात हो. पाण्याचा प्रॉब्लेम असू दे काय पण कचऱ्याचा प्रॉब्लेम असू दे सगळं सॉल्व्ह करतात त्यामुळे आम्हाला काही त्यांचं म्हणजे हे काय वापरत मग ते निवडून येतील असं वाटतंय वाटतंय की मग त्यांना येणार की चांगलं काम केलं की निवडून येणारच केल्यात त्यांनी म्हटलं तर काम येणार त्यांनी निवड हो भाजपचे उमेदवार चांगले आहेत चारी पण सुनील पाटील आहेत त्यांनी रोजगार नोकरी वगैरे देऊ शकतात बाकीचे आहेत ते सगळे कामं करू शकतात प्रभागातले आमचे बंडामुळे मालक आहेत ते पण येतात जहांगीर पटेगिरे आहेत सुनील पवार आहेत ते पण येतात एक कॉल केले की येऊ शकतात अशी उमेदवार आहेत म्हणजे अडचणीला तुमच्या उभा राहू शकतात खात्री आहे. अडचणीला उभं राहू शकतात या अगोदरचा अनुभव काय आहे अजून नाही आमच्याकडे आता अनुभव म्हणजे पट्टेगिरी इथं होतेच आधीच हां फोन केले की येतच होते हां आता प्रभाग वाढल्यामुळे आता नवीन ॲड झाल्यात 2 हां मग ते पण आता येतील त्यांचं आम्ही त्यांच्या संपर्कात जास्त असतोच हां ते आहे बाकी म्हणजे निवडून येतील खात्री आहे. हां निवडून येतील खात्री मंडा मालक आहे बरं आणि कोण कोण आहे जहांगीर पट्टेकरे आहेत हां. सुनील पाटील आहेत सुनील पवार आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे काम चांगलं आहे. काम चांगलं काय नेमकी कामं त्यांनी इथे भरपूर रोडची कामं केली आहेत परत मंदिर जे आपलं स्वामी समर्थ मंदिर आहे केंद्र आहे त्यांची बी कामं त्यांच्या हातातच हे सोपवलेलं आहे त्यांनी बी ते हाक मारले भरपूर की येऊ शकतात लगेच. शकतात लगेच होय काम. हे अनुभव आहे तुमचा हो, या अनुभव. विकासाच्या अनुषंगानं काय वाटतं? क्रमांक 4 आणि 5 दोन्ही आता कसं डिवाईड झालेलं आहे आधी हा एकत्रच प्रभाग होता पण आता निवडणुकीच्या या 2026मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात आणि प्रभागाचे विभाजन झालेलं आहे त्यामुळे आम्ही गणपती कट्ट्याच्या माध्यमातून काम बरंच करत आलेलो आहेत आमचे मित्र बंडू मुळीक असतील प्रभाग क्रमांक 5 मधले किंवा सुनील पवार असेल आमचा मित्रच आहे जहांगीर पटेकरी साहेब आहेत जे विद्यमान नगरसेवक पण होते म्हणजे सुनील पाटील साहेब आहेत सुनील पाटील साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक चांगलं नेतृत्व आमच्या भागाला मिळालं असं आज आम्हाला वाटते आणि सार्थ अभिमान आहे त्याचा की बँकेच्या माध्यमातून असू दे युवकांना रोजगार असतील अर्थसहाय्य असेल एक चांगला दृष्टिकोन एक चांगलं उमदं नेतृत्व आहे जे अभ्यासू नेतृत्व आहे कारण फक्त नागरिक म्हटलं तर लोकांच्या डोक्यात काय राहते गटारी कचरा लाईट एवढंच नव्हे तर इचलकरंजी नगरीचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे ही नवीन पिढी घडायला पाहिजे या हिशोबानं जे काही काम करायचं दूरदृष्टीचा नेता म्हणून आपण एक सुनील पाटील साहेब असतील बंडू मुळीक असतील यांच्याकडे बघत असतो परवाच आमदार साहेबांनी मी प्रभाग क्रमांक 4 म्हणजे मनोज हिंगमिरे साहेब दत्ता मांजरे दिलीप झोळ साहेब महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ केला आणि राहुल साहेबांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सांगितलं की इचलकरंजी नगरीचा जो विकास होणार आहे यापुढं तो कशा प्रकारे होणार आहे की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एक वाचनालय एक मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणजे आज काळाची गरज काय आणि लोकं सुधारली पाहिजेत आता आपण 2 पावलं पुढं चाललं पाहिजे 21व्या शतकाकडं वाटचाल करत असताना इचलकरंजीचा विकास म्हणजे काय ही चांगली भूमिका एक आमचं दूरदृष्टी असणारं नेतृत्व म्हणजे राहुल साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण करतोय आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी हे गरजेचं आहे मग वाचनालय असेल क्रीडा संकुल असेल आपल्या इचलकरंजी सुंदर स्वच्छ दिसली पाहिजे म्हणून नदीघाटाचा विकास असेल पाणीचा प्रश्न जो सगळीकडे आता सगळ्याच विषयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे की पाणी तर ते कशा पद्धतीनं आणलं जाईल त्याच्यासाठी काय सुविधा केल्या आहेत मी पाणी आणणार म्हणून बसले नाही तर त्यांनी सांगितलं की आम्ही नवीन 4 टाक्या बांधलेल्या आहेत की ती पुढच्या आपली ज्या इचलकरंजीचा जो नवीन विकास व्हायला लागला आहे तो कशा पद्धतीनं व्हायला लागला आहे आज पुढच्या काळात जी लोकसंख्या वाढेल त्यात पाण्याची गरज किती आहे आणि त्याच्यासाठी जे काय प्रोव्हिजन आहे ते कसं करायचं याच्याबद्दल एकदम सविस्तर माहिती त्यांनी त्या गोष्टी दिली त्यामुळे आज इचलकरंजीत किंवा संपूर्ण नागरिकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की विकास म्हणजे नुसतं रस्ता गटारी नव्हे तर नवीन पिढी कशी घडणार आहे त्यांचं आरोग्य कसं असणार आहे नवीन कोणते प्रश्न भेडसावणार आहेत त्या हिशोबानं त्या अनुषंगानं आपल्याला इथून पुढचं काम आणि तसं नेतृत्व दिलं पाहिजे मग माझ्या ओळखीचं आहे माझ्या पाहुण्यातलं आहे म्हणून तुम्ही मतदान करू नका तर ते खरंच विकासासाठी आपलं मतदान चाललं आहे की नाही या गोष्टीची जाणीव प्रत्येक नागरिकानं ठेवायला पाहिजे आणि जे आम्हाला जे दिसते समोर भाजपच्या माध्यमातून भाजप चिन्हावर जे काही उमेदवार दिलेले आहेत ते खरोखरच राहुल साहेबांनी चांगले उमेदवार निवडलेले आहेत तळागाळातले आहेत सामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारे आहेत दिवसेंदिवस म्हणजे एक खुर्चीत बसून काम करणं आणि सामान्यांच्यात फिरून काम करणं यात फरक असतो की त्याच्या समस्या आहेत त्याच सर्वसामान्य माणसाच्या समस्या आहेत आणि त्याची जाणीव असणारी हे नेतृत्व आहे आणि तुम्ही म्हटलं पाण्याचा प्रश्न म्हणजे
पुढच्या भविष्यात पाण्याचा प्रश्न येऊ नये किंवा आजचा हां. मिटला पाहिजे या हां. अनुषंगाने पण त्यांची तयारी आहे असं तुम्हाला नक्कीच, कारण भविष्य इचलकरंजी वस्तनगरी आहे, दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चाललेली आहे. आज जिथं 3-3.5 लाख लोकसंख्या आहे ती पुढे भविष्यात वाढणार आहे हे निश्चित. मग त्यावेळेच्या अनुषंगाने देखील आजच आपल्याला निर्णय घेतले पाहिजे. तहान लागल्यावर विहीर खोदणं हा प्रकार आता इथून पुढे चालणार नाही. बरोबर. तर त्या अनुषंगानं आपल्याला कुठल्या नदीतून चांगल्या प्रकारे पाणी आणता येईल, पाण्याचा साठपा कसा करता येईल. जर एखाद्या दिवशी लिकेज ब्रिकेज काहीतरी झालं, शेवटी टेक्निकल प्रॉब्लेम हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, पाण्याची गरज पण वाढत चाललेली आहे. पण त्याचा साठपा देखील करायची सुव्यवस्था आपल्याकडे कशा पद्धतीने असायला पाहिजे याचा देखील खुलासा माननीय आमदार राऊत साहेबांनी त्यावेळी केला. आणि अशा कामाला आपण विकासाला साथ द्यायला पाहिजे. म्हणून येत्या पंचवार्षिक निवडणुकीत इचलकरंजी महानगरपालिका झालेली आहे आणि पहिली निवडणूक आहे आणि एक चांगला नेता, एक चांगलं नेतृत्व, विकासाचं नेतृत्व आपण देण्यासाठी भाजपच्या पाठीशी सदैव आपण सगळेजण राहायला पाहिजे. मी स्वतः आहे आणि तुम्ही पण राहावं असं मला अगदी मनापासून वाटतं. इथलं आता भागातले जे आता उमेदवार जे आहेत भाजपचे ते सगळे कामाचे आहेत चारी पण. सुनील पाटील वगैरे आहेत आपले लोकांच्या परिचयात असतात, कामं करतात, बंडू असतात. बंडू कुठले समस्या सांगितले बंडू सोडतात, त्यामुळे चारी उमेदवार कामं करतात. म्हणजे विकास कामं तुमची सुरू सुरू आहेत. आता काय वाटते तुम्हाला ह्या निवडणुकीला काय होईल वाटतं? काय होते चांगलं आहे की त्यांना सपोर्ट चांगला आहे. सपोर्ट चांगला आहे. चांगला निवडून येतील असं वाटतं? येतील. हां. आपण पाहिलं असेल ज्या ज्या नागरिकांशी आपण बोलतोय, माणसं उमेदवाराकडे नंतर येत आहेत, त्याच्या अगोदर विकास कामं केलेली सांगतायत. इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं रोज आम्हाला कोण मदतीला येते, रोज आमच्या अडीअडचणीला कोण उभा राहते आणि या अनुषंगानंच माणसं निर्णय घेत आहेत. आपण सकाळपासून गेल्या प्रभाग 4 असेल प्रभाग 5मध्ये फिरलो. इथल्या विकास कामाच्या अनुषंगानं नागरिक उत्तरं देत आहेत आणि त्यातनंच आपल्याला जनमत काय आहे हे देखील समजते. सध्या मी इथंच थांबतो. भेटूया नव्या प्रभागात, नव्या ठिकाणी. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.